हॅलो, नमस्कार मैत्रिणी. मी पूजा. तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलमधील एका छानशा व्हिडिओमध्ये. तर मी इथे मेकअप, फॅशन, ब्युटी, लाईफस्टाईल ब्लॉगसुद्धा शेअर करत असते. अशा विषयावरचे विविध छान-छान व्हिडिओ घेऊन येत असते तुमच्यासाठी. तर ते पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींनासुद्धा शेअर करा. तर अशी छानशी माहिती मी आज तुमच्यासाठी घेऊन तुमच्याशी शेअर करणार आहे. तर मैत्रिणींना माझ्या खूप सगळ्या धावपळीचं त्यांचं आयुष्य चाललेलं आहे. तर सर्वांनाच खूप कामं असतात. म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत गृहिणीचं रुटीनच असं असतं, की ते दिवसभर चालूच असतं. तर यातनं स्वतःसाठी वेळ कसा काढू शकेल किंवा त्यांच्यासाठी काही टिप्स मी तुमच्याशी शेअर करणार आहे, की ज्यामुळे तुमचं आयुष्य म्हणजेच तुमच्या दररोजची कामं करूनसुद्धा. तर सर्वच मैत्रिणी सगळी कामं करत असतात. तर त्यामध्ये घरातली प्रत्येक कामं तिला करावी लागतात. तर मुलांचा सांभाळ असेल, स्वयंपाक असेल, इतर सगळी काही कामं असतील किंवा स्वतःसाठी वेळ देणं यामध्ये अ, वेळ खूप खर्च होत असतो. तर त्या वेळेतून स्वतःसाठी सुद्धा वेळ काढला पाहिजे. तर तो वेळ काढण्यासाठी आपण काय स्मार्ट टिप्स फॉलो करू शकतो, ज्यामुळे स्वतःसाठी वेळही निघू शकेल आणि आपली कामंही छानपणे पार पाडू सुद्धा आपण शकतो. तर त्यासाठी पहिली टिप्स आहे ती म्हणजे तुम्ही जर तुमच्या कामाचं नियोजन हे म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला उद्या एखाद्या ठिकाणी जायचं असेल, एखादं काम करायचं असेल, त्यासाठी डॉक्युमेंट काय लागणार आहे किंवा मग हे झालं बाहेरच्या कामाचं. तर त्याच पद्धतीने घरातलं सुद्धा स्वयंपाक जरी करायचा असेल, तर उद्या समजा आपल्याला काय भाजी करायची आहे ह्याचं नियोजन जर आपण आदल्या रात्री करून ठेवलं, तर तुमचा वेळ खर्च होणार नाही. वेळ नक्कीच वाचला जातो. त्याचबरोबर एखादं कडधान्य असेल किंवा काही उपवास वगैरे असतील, तर ते आपण रात्रीच भिजवून ठेवू शकतो. तर त्यामुळे आपला वेळही वाचतो आणि उद्याचं नियोजन हे आजच होतं. आणि त्याबरोबर आपल्याला जर बाहेरचं काम असेल, तर बाहेरच्या कामासाठी लागणारे डॉक्युमेंट जर आपण तर बऱ्यापैकी आपल्याला काही गडबड होत नाही. सर्वच आवरून जावं लागतं आपल्याला. सो माझी तर ह्यामध्ये अ, खूप घाई होत असते आणि हेच असतं आपल्याला मुलंही सांभाळायची असतात. त्यानंतर घरातली कामंसुद्धा करायची असतात. ह्या धावपळीमध्ये तुम्ही जर असं नियोजन केलं तर तुमचा नक्कीच ते वेळ वाचणार आहे आणि छान स्मार्ट असं तुम्ही नियोजन केलं तर तुम्ही स्वतःसाठी सुद्धा टिप नंबर 2 आहे ते म्हणजे सकाळी उठल्यानंतर मोबाईल शक्यतो पाहू नका. टाळा मोबाईल पाहण्याचा. सो माझ्याकडूनही ही चूक होते. सो सकाळी उठल्या-उठल्या आपल्याला थोडंसं पाहूयात आज काय झालेलं आहे, काय अपडेट आहेत, ह्यासाठी आपण सर्वजणीच मोबाईल बघत असतो. तर तो पूर्णपणे टाळा. हो, मी सुद्धा अप्लाय करून पाहिलेलं आहे. ज्यावेळेस आपण मोबाईल पाहत नाही, त्यावेळेस आपण उठल्या-उठल्या छान स्वतःसाठी प्रसन्न असं छान मोकळे हवेत श्वास घेऊ शकतो. त्यानंतर स्वतःसाठी व्यायाम करू शकतो. ही 5 मिनिटे का होईना त्यामध्ये तुम्ही छान सकाळी उठल्यानंतर गरम पाणी प्या, व्यायाम करा छोटासा. त्यानंतर स्वतःसाठी काही म्हणजे दिवसभर आपण काय काम करणार आहात, ह्याचा जर विचार आपण जर सकारात्मक विचार जर आपण दिवसभराचा केला, तर त्यामुळे तुम्हाला नक्कीच प्रसन्न सुरुवात होणार आहे. सो ही टिप नक्कीच फॉलो करायला पाहिजे प्रत्येक मैत्रिणींनी. येस, मी सुद्धा फॉलो करणारच आहे. अप्लाय करूनच मी तुम्हाला हे गोष्ट अप्लाय केल्यामुळे खरंच खूप बदल झालेला आहे. त्यामुळे आपल्याला 1-2 दिवस जरी मोबाईल उठल्यानंतर नाही पाहिला, तर ती आपोआप सवयच पडून जाते, की आपल्याला ती गोष्ट आकर्षली जात नाही. तर त्यामुळे ह्याचं बेनिफिट खरंच खूप छान आहे. सो तुम्ही सुद्धा अप्लाय करून पहा. टिप नंबर 3 म्हणजे कामाची छोटी-छोटी यादी बनवून ठेवतो. आपण आपल्या कामाची दिवसभराची किंवा स्वयंपाकात काय असेल, नाश्त्यासाठी मला काय बनवायचं आहे किंवा मग आज जर शाळेत मीटिंग असेल, तर मी किती वाजता जाणार आहे. त्यानंतर आपण घरामध्ये खूप अशी कामं असतात, की साफसफाई असेल, मी कधी करू शकते, देवपूजा असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी खूप आहेत ज्या की गृहिणीला कराव्याच लागतात. तर ह्याचं नियोजन आपण कसं करू शकतो? त्यासाठी आपण जर हे सगळं मला आज दिवसभर एवढं करायचं आहे, त्याची जर आपण टू डू लिस्ट म्हणूयात. ही लिस्ट जर तुमच्या किचनमध्येच म्हणजे तुमच्या फ्रिजसाठी सुद्धा आपल्याला एक लिस्ट भेटते. ती आपण तिथं चिटकवून ठेवलं किंवा किचनमध्येच असा एखादा छानसा बोर्ड केला. त्यानंतर आपली लिस्ट कामाची जर आपण त्याच्यावर लिहिली, तर ती नक्कीच फॉलो होते. आपल्याला जाता येता आपलं लक्ष त्याकडे जातच आणि त्या गेल्यानंतर आपण त्यातली किती कामं केली आहेत किंवा आपल्याला हे करायचं आहे, जरी आपण विसरलो तरी आपल्याला ती लिस्ट आठवण करून देत जाईल, की आपल्याला हे काम आपलं राहिलेलं आहे. जसं-जसं आपण काम करू त्यावेळेस आपली लिस्ट टिक मार्क केली तर आपली सर्व कामं ही लक्षात ठेवून आणि व्यवस्थितरित्या नक्कीच पूर्ण होण्यास नक्कीच मदत होते. सो ही सुद्धा टिप तुम्ही नक्की फॉलो करा. त्यानंतर टिप नंबर 4 आहे ते म्हणजे प्रत्येक वस्तूची निश्चित जागा. आपल्या घरात काय होतं बरेचसे लहान मुलं असतील, मोठी मुलंसुद्धा असतात किंवा आजी-आजोबा असतील, तर आपण एखादे छोटं घर असेल तरी ते ऑर्गनाइज व्यवस्थित करून ठेवलं, प्रत्येक वस्तूची जागा निश्चित करून ठेवली, तर नक्कीच ते अरेंज म्हणजेच प्रत्येक वस्तूची एक जागा निश्चित करून ठेवली, तर आपलं घर अजिबात अस्ताव्यस्त होत नाही.
खास करून आपण छोटी-छोटी जी लहान मुलं आहेत त्यांना छोटी-छोटी नक्कीच आपण टापटीप राहण्याची सवय नक्कीच लावू शकतो. जसं की आपण मुलं खेळतात. खेळून झाल्यानंतर आपण त्यांना त्यांची खेळणी एक बॉक्समध्ये भरून ठेवा. असं जर सांगितलं तर तो पसारा आपोआपच कमी होईल. तुम्हाला जास्ती त्रास नाही होणार. पण एकदा त्यांना सवय लागली तर ते त्यांचं खेळणी खेळायला घेतल्यानंतर ते स्वतः ऑर्गनायझरमध्ये भरून ठेवतात. त्यानंतर अशी छोटी-छोटी सवयी आहेत स्कूलमधून आल्यानंतर टिफिन काढून ठेवणे, बॉटल काढून ठेवणे, त्यानंतर स्वतः स्वतः कपडे काढून फ्रेश होणे. ह्या गोष्टी छोट्या-छोट्या आहेत आणि ज्या की 5-6 वर्षानंतर मुलांना बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा खूप चांगल्या कळतात. त्यांना हे एकदा सांगितलं तर ते छानपणे आपल्यापेक्षाही व्यवस्थित अप्लाय करतात. सो हा सुद्धा अनुभव घेतलेला आहे. सो या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, परंतु खूप कामाच्या आहेत, ज्याने तुमचाही ताण कमी होणार आहे आणि मुलांनाही आपल्या चांगल्या सवयी लागणार आहेत. तर ही टिप नक्की फॉलो करा. आणि त्यानंतर छोट्या-छोट्या वस्तू म्हणजे आपल्या घरातली कुठली वस्तू असेल, तर ती आपण घेतल्यानंतर ती वस्तू काम झाल्यानंतर ती त्याच जागी ठेवण्यासाठी म्हणजे त्याच जागी ठेवावी अशी आपला आग्रह एकदा असेल, परंतु त्याचा उपयोग नक्कीच होणार आहे. सो ही टिप तुम्ही टिप नंबर 5 ते म्हणजे आपण आपले कपडे कपाटात व्यवस्थित ठेवले केव्हा ठेवावेत, तर ते कसे ठेवावेत? कपाट आवरताना आपण सगळ्या वस्तू जर एकावर एक आपण रचून ठेवलेल्या असतील आणि त्याच्यातली खालची वस्तू आपल्याला लागत असेल, तर आपण असं पटकन खेचून घेतो आणि त्यानंतर सगळे कपडे हे खाली पडतात. हे नॉर्मली प्रत्येक गृहिणीच्या बाबतीत होत असतं, जे माझ्याही बाबतीत होतं. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, छान-छान छोटे-छोटे रॅक जर आपण बनवलेत, त्यामध्ये आपले कपडे जर डिव्हाईड करून ठेवले, तर ते खूप सोपे जातात आपल्याला. आपल्याला जेव्हा लागतात तेव्हा ते काढल्यानंतर खूप वेळही वाचतो आणि छान असं ऑर्गनाइज पण कपडे राहतात. एक कपडा काढायला गेल्यानंतर असे 10 कपडे खाली पडत नाहीत. त्यामुळे कपडे कपाटात ठेवताना नेहमी थोडंसं ऑर्गनाइज करून जर ठेवले, त्यामध्ये आपण जर आपल्या साड्या असतील, आपले ड्रेस असतील, इतर कपडे असतील, कोणतेही असू द्या, ते प्रत्येकाचे वेगवेगळे थोडंसं सेक्शन केलं किंवा पार्ट केले, तर छान पणे व्यवस्थित घडी घालून ते राहतात आणि आपल्याला अतिरिक्त पसारा असा होत नाही. कुठेही आपण बाहेर निघालात तरी त्यावेळेस आपल्याला लागणारे कपडे हे व्यवस्थित जागच्या जागी आपल्याला नक्कीच भेटतात. त्यामुळे एक्स्ट्राचा पसारा होत नाही आणि यातच एक आपण जर आपल्याकडं ऑर्गनायझर आता खूप सारे ऑर्गनायझर किंवा कपाटात आपण साड्या कशा लावू शकतो, हँगरला जर लावायच्या असेल तर बेस्ट पडतं. साड्यांच्याच बाबतीत आहे आणि ही टीप प्रत्येक गृहिणीसाठी खूप छान उपयोगाची आहे. ती म्हणजे जर आपण जेव्हा साड्या ठेवत असतो, त्यावेळेस आपल्या साड्या खूप अशा मग आपण कितीही साड्या म्हटलं किती हजारच्या आतमध्ये तर कुणाची साडी नसेल असं तर मला वाटतंय. खूप चांगल्या-चांगल्या आपण ज्या साड्या घेत असतो, त्याची काळजीसुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने घेतली पाहिजे. तर साड्या आपण कधी कपाटात घालून ठेवली की परत ती घालण्यासाठीच काढतो. तर असं न करता 1, 2, 3 महिन्यातनं आपण सर्व साड्या काढून त्यांना छान फ्रेश हवा दिली पाहिजे. त्या साड्या कपाटात ठेवताना तुम्ही व्यवस्थित त्यांना थोडीशी हवा लागेल किंवा मोकळी हवा खेळती असेल, अशाच ठिकाणी ठेवा. त्यामुळे कुबट वास येत नाही आणि ह्यासाठीच अजून उपयोगी वस्तू आहे ती जी तुम्हाला कुठेही भेटेल. ते म्हणजे मॉइश्चर जे आपण आपल्या कपाटामध्ये बंद जिथे हवा जात नाही, अशा ठिकाणी मॉइश्चर जमा होतं. म्हणजे ओलावा जमा होत असतो, तर तो ओलावा खेचून घेण्यासाठी एक मॉइश्चर ऑर्गनायझर भेटतं. तुम्हाला जर त्याची लिंकसुद्धा मी देते आहे. ते मी सुद्धा अप्लाय केलेलं आहे. खरंच खूप छान कपडे राहतात आणि वाससुद्धा आपल्या साड्यांचा वेगळा असा कुबट वास येत नाही. सो छान त्याच्यातलं मॉइश्चर खेचून घेतल्यानंतर आपल्या साड्या ह्या सुकलेल्या राहतात. त्याचा नक्कीच खूप छान उपयोग होतो. सो मी तुम्ही सो ह्या सुद्धा छोट्या-छोट्या गोष्टी आहेत त्या अप्लाय केल्यानंतर तुमच्या महागाच्या साड्या अजिबात खराब होणार नाहीत. सो हे तुम्ही नक्की फॉलो करा. साड्यांच्या बाबतीत आहे. तर आता आपल्याला वेळेचं नियोजन करायचं आहे. त्यासाठी आपण ही जर काळजी झाली, तर त्यानंतर आपण काय करतो बाहेर जाण्याचे कपडे आणि कॅज्युअली आपण जे घरात घालणार आहेत, हे कपडे जर वेगवेगळे ठेवले, तर आपल्याला घेतानाही खूप व्यवस्थित पटकन सापडताच आहे आणि त्यामुळे आपण घरात घालायचे आहेत जे कपडे, ते थोडेसे साईडला एका वेगळ्यावर कप्प्यामध्ये ठेवा. त्यानंतर बाहेर जाण्याचे कपडे असतील, तर ते वेगळ्या कप्प्यामध्ये ठेवा. त्यानंतर आपल्याला एकदम ऐनवेळेस लागणारे म्हणजेच जर तुमचं स्वेटर असेल ते आपल्याला थंडीतच लागतं. त्यानंतर पावसाळ्यामध्ये रेनकोट असेल, अशा ज्या वस्तू आहेत त्या तुमल्या तर बेटर राहील म्हणजेच रोजच्या कपड्यामध्ये आपल्याला त्या सारख्या चाळाव्या लागणार नाहीत आणि त्यामुळे तुमची काही गडबडसुद्धा होणार नाही. सो ह्या कपडे तुम्ही थोडेसे लांब ठेवले तर ते बऱ्यापैकी ज्यावेळेस आपल्याला गरज आहे त्याच वेळेस आपल्याला ते काढू शकतो आणि काढल्यानंतर छान ऑफकोर्स
तुम्हाला त्याचा वेळही आणि बाकीच्या कपड्यांमध्ये असतं एकदम असं खिचडी होणार नाही. सो त्यामुळे ते थोडेसे साईडला ठेवा. त्यानंतर आहे ते म्हणजे बाहेर जाताना आपण बाहेर जाताना ज्यावेळेस अचानक कपडे काढतो, त्यावेळेस आपल्याला एक वस्तू सापडते, एक वस्तू सापडत नाही. तर अशा वेळी तुम्ही जर छोटे-छोटे ऑर्गनायझर असतील, कपडे म्हणजे कप्प्यांसाठी, साड्यांसाठी वेगळे, कॅज्युअलसाठी वेगळे, म्हणजे ट्रान्सपरंट असतील, असे जर तुम्ही तुमच्या कपाटात ठेवले, तुम्हाला कपडे व्यवस्थित छान ऐन वेळेस अजिबात घाई-गडबड न होता सापडणार आहेत. सो ही सुद्धा छोटी गोष्ट आहे, परंतु खूप कामाची आहे. सो ह्या होत्या तुम्हाला छान छोट्याशा 5 टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत. ह्यातली कोणती टिप्स तुमच्या रिलेटेबल आहे, म्हणजे जे तुम्ही अनुभवली सुद्धा आहे, मला आवडली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.